नमस्कार. वैष्णवीज रेसिपीमध्ये आज आपण संक्रांती विशेष तिळगुळाचे लाडू बनविणार आहोत. हे लाडू अगदी सहज तुटते, जरासुद्धा कडक होत नाही. मिश्रण जरासुद्धा थंड न होता, हाताला चटके न लागता अगदी शेवटचा लाडू व्यवस्थित वळला जाईल यासाठी भरपूर टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर मऊसूत तिळगुळाचे लाडू बनविण्यासाठी 1 वाटी गावरान तीळ घेतलेले आहे. गावरान तीळ घेतल्यामुळे लाडू छान चविष्ट होतो. जर तुमच्याकडे गावरान तीळ नसेल तर तुम्ही पॉलिशचे पांढरे तीळ सुद्धा घेऊ शकता. तसेच 1 वाटी गूळ घेतलेला आहे. हा चिक्कीचा गूळ नसून साधा गूळ आहे. गूळ आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे, ज्यामुळे गूळ लवकर आणि एकसारखा वितळेल. तसेच अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. सर्वप्रथम गॅसवरती पॅन गरम करायला ठेवला आहे. त्यामध्ये 1 वाटी तीळ आपल्याला टाकायचे आहे. तीळ खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. तीळ भाजून घेताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची. तीळ भाजून झाले की त्याचा खमंग सुवास दरवळतो. तीळ उडायला लागतात आणि त्याचा चटचट असा आवाज येतो. रंग सुद्धा हलकासा बदलतो. तेव्हा समजायचे तीळ आपले व्यवस्थित भाजून झालेले आहे. संपूर्ण तीळ कमी आचेवरच भाजून घेतलेले आहे. आता एका ताटामध्ये काढून थंड करायला ठेवायचे. आता त्याच पॅनमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे सुद्धा भाजून घेऊया. शेंगदाणे भाजून घेतानाही गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे. कमी फ्लेमवरच खमंग असे शेंगदाणे आपण भाजून घेऊया. अगदी डाग येईपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे, जेणेकरून त्यातील सगळं मॉइश्चर निघून जाईल आणि त्याची टरफल सुद्धा अगदी सहज निघते. शेंगदाण्याची टरफल निघायला लागली आहे. शेंगदाणे भाजून झाले आहे. प्लेटमध्ये काढून घ्यायचे. शेंगदाणे गरम असतानाच एका वाटीने अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचा आहे, जेणेकरून शेंगदाण्याचे जाडसर तुकडे पडतील आणि त्याची साल सुद्धा व्यवस्थित निघल्या जाते. ही प्रोसेस आपल्याला शेंगदाणे गरम असतानाच करायची आहे, तरच त्याची साल निघणार. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वाटीने प्रेस करून घ्यायचा आहे. बघा, शेंगदाण्याचे अगदी सहज तुकडे पडलेले आहे आणि साल सुद्धा व्यवस्थित निघल्या गेलेली आहे. आता शेंगदाण्यांपासून आपल्याला साल वेगळी करून घ्यायची आहे. तर त्यासाठी एक झारा घेतलेला आहे. त्याखाली एक प्लेट ठेवलेली आहे. आता सगळे शेंगदाणे या झाऱ्यामध्ये काढून घ्यायचे. आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शेंगदाणे आपण चाळून घेऊया. बघा, अगदी सहज साल बाहेर पडत आहे. पाखडून घेण्याऐवजी असं चाळून घेतल्याने शेंगदाण्याची साल सर्वत्र उडत नाही आणि अगदी झटपट साल वेगळी होते. बघा, सगळ्या शेंगदाण्यांची साल अगदी सहज निघलेली आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊया. गॅसवरती एका पॅनमध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे. त्यामध्ये बारीक चिरलेला 1 वाटी गूळ घालायचा. संपूर्ण गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेमवरच गूळ आपण वितळून घेऊया. गुळाचा पाक करून घेत असताना चमचाने सतत फिरवत राहायचं आहे. एकीकडे गूळ आपण वितळायला ठेवला आहे आणि दुसऱ्या गॅसवर आपण एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. गुळाचा पाक होईपर्यंत पाण्याला छान उकळी काढून घ्यायची. बघा, गूळ वितळायला सुरुवात झालेली आहे. गूळ आपण बारीक चिरून घेतल्यामुळे तो एक सारखा आणि लवकर मेल्ट होतो. त्यामुळे पाक चुकण्याची आपल्याला भीती नसते. संपूर्ण गूळ इथे वितळला आहे. यामध्ये अगदी 2 चमचे आपल्याला पाणी टाकायचं आहे, जेणेकरून गूळ आपला करपणार नाही, पाक कडक होणार नाही. इथून पुढे कंटिन्यू आपल्याला चमचाने फिरवून घेत राहायचं आहे. तिळाची वडी असो किंवा मग लाडू, पाक करून घेताना अगदी काळजीपूर्वक आपल्याला पाक तयार करायचा आहे. बघा, गूळ वितळून त्यावर असा फेस आलेला आहे. गॅसची फ्लेम अजूनही लो आहे. गुळाचा पाक होईपर्यंत गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. कुठेही फ्लेम हाय करू नका, नाहीतर पाक कडक होईल. आता आपण पाक चेक करून बघूया. तर एका बाउलमध्ये नॉर्मल पाणी घेतलेलं आहे. त्या पाण्यामध्ये पाकाचे काही थेंब घालायचे. पाक पाण्यामध्ये टाकल्यानंतर थोडं गार होईपर्यंत मिश्रण चमचाने सतत ढवळत राहायचं आहे, जेणेकरून ते करपणार नाही. या पाकाची आपण गोळी तयार करून बघूया. पण या स्टेजला पाकाची गोळी तयार होत नाही आहे, तर ते अजूनही जेलीसारखं आहे. तर आणखी थोडा वेळ आपल्याला पाक शिजवून घ्यायचा आहे. तर 1 मिनिटांसाठी परत मंद आचेवर पाक शिजवून घेतला. आता परत पाक चेक करूया. पाकाचे काही थेंब पाण्यात टाकले. बघा, छान गोळी इथे तयार होत आहे. गोळी पाण्यात टाकताच असा आवाज येतो.
गुळाचा पाक इथे तयार झालेला आहे. आता भाजून घेतलेले तीळ आणि शेंगदाणे या पाकामध्ये घालूया. तीळ आणि शेंगदाणे पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. झटपट ही प्रोसेस करायची आहे, कारण गुळाचा पाक आपला कडक होऊ शकतो. गॅस बंद करायचा आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ, शेंगदाणे आणि तिळाचं परफेक्ट प्रमाण झालेलं आहे. सगळं एकत्रित करून घेतलं आहे. पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे. आता गरम करून घेतलेल्या पाण्यावर मिश्रणाचं पॅन ठेवायचं, जेणेकरून मिश्रण आपलं थंड होणार नाही. अगदी शेवटचा लाडू वळेपर्यंत मिश्रण आपलं गरम राहतं. सहज सगळे लाडू वळता येते. आता चमच्याच्या मदतीने छोटे छोटे मिश्रणाचे गोळे आपल्याला एका ताटामध्ये काढायचे आहे, जेणेकरून मिश्रण थोडं कोमट होईल आणि लाडू वळताना हाताला चटके बसणार नाही. हाताला तूप लावून घ्यायचं आणि लाडू वळून घ्यायचे आहे. सुरुवातीला जास्त आकार न देता लाडू वळून घ्यायचे आहे. जर तुम्ही लाडूला आकार देत बसाल तर बाकीचं मिश्रण हे थंड होऊन कडक होतं. तर सगळे लाडू असेच इथे वळून घ्यायचे आहे. लाडूचा आकार तुमच्या आवडीनुसार लहान मोठा करू शकता. एका चमचाने मोजून सारण घ्या, त्यामुळे सगळे लाडू एकसारखे तयार होतात. तर सगळे लाडू मी इथे वळून घेतलेले आहे. सगळ्या लाडूंना आपल्याला आकार द्यायचा आहे. बघा, सगळे लाडू कसे एकसारखे झाले आहेत. छान गोल गरगरीत लाडू तयार झालेला आहे. एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते. बघा, बोटानेच अगदी सहज लाडू तोडता येत आहे. छान असा मऊ झालेला आहे लाडू. एवढाच तो खायलाही चविष्ट आहे. तर या मकर संक्रांतीला अशा प्रकारे तिळाचे लाडू नक्कीच बनवा. झटपट होते, करायलाही सोपी आहे. तर रेसिपी कशी वाटलीस? आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान अशा रेसिपीकरिता वैष्णवीज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.